नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मस्त अशी चमचमीत ढाबा स्टाईल आलू गोबी. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम ढाबा स्टाईल आलू गोबी बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केला आहे एक मोठ्या आकाराचा कट केलेला कांदा, तसेच एक मोठ्या आकाराचा कट केलेला टोमॅटो. यानंतर यामध्ये ॲड करत आहे हिरवी कोथिंबीर. या सर्व साहित्यांचे इथे मी अशा प्रकारे एक वाटण तयार करून घेतले आहे. हे वाटण तयार करण्यासाठी इथे मी कच्चाच कांदा वापरलेला आहे. वाटण इथे आपले तयार आहे. आता पुढील कृती करूयात. आलू गोबी बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे 1 वाटी फ्लॉवर. हा फ्लॉवर मी निवडून घेतला आहे. निवडून घेतल्यानंतर कट करून घेतला आहे. तर फ्लॉवर जो आहे तो इथे मी अशा प्रकारे कट करून घेतला आहे. फ्लॉवर जास्त बारीक असा आपल्याला कट करायचा नाही. याचे अशा प्रकारे तुरे दिसतील अशा प्रकारे हा फ्लॉवर कट करून घ्यायचा आहे. कट करून घेतल्यानंतर सर्व फ्लॉवर इथे मी स्वच्छ असा धुवून घेतला आहे. आता या फ्लॉवरमध्ये ॲड करत आहे 1 वाटी कट केलेला बटाटा. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून साल काढून कट करून घेतले आहेत. बटाटा कट करताना एकदम बारीक असा आपल्याला कट करायचा नाही आहे. इथे दाखवल्याप्रमाणे एकसारख्या याच्या चौकोनी अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. तर आता हा फ्लॉवर व बटाटा जो आहे तो आपण परतवून घेणार आहोत तेलामध्ये. त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे. यामध्ये ॲड करत आहे 1 छोटी पळी तेल. तेल गरम झाले की आता यामध्ये ॲड करत आहे कट करून घेतलेला फ्लॉवर तसेच बटाटा. ॲड केलेला बटाटा व फ्लॉवर इथे आता मी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटे या तेलामध्ये परतवून घेत आहे. अशा प्रकारे तेलामध्ये बटाटा व फ्लॉवर परतवून घेतल्यामुळे फ्लॉवरला जो एक उग्र वास आहे तो नाहीसा होतो. तसेच बटाटा व फ्लॉवरही आता 50% आपला इथे तेलामध्ये शिजला जातो. तर इथे पाहू शकता एकूण 5 मिनिटांनंतर बटाटा फ्लॉवर जो आहे तो छान असा परतला गेला आहे. याचा कलर जो आहे तो पूर्णपणे बदलला गेला आहे. परतलेला बटाटा व फ्लॉवर आता इथे मी बाजूला काढून घेत आहे एका प्लेटमध्ये. बटाटा व फ्लॉवर काढून घेतल्यानंतर आता त्याच कढईमध्ये ॲड केले आहे 2 छोटी पळी तेल. तेल गरम झाले की यामध्ये ॲड केले आहे अर्धा चमचा मोहरी तसेच अर्धा चमचा जिरे. जिरे मोहरी तेलावरती तडतडले गेले की आता यामध्ये ॲड केले आहे तयार करून घेतलेले वाटण. वाटण ॲड केल्यानंतर आता हे वाटण गॅसच्या मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटे इथे मी परतवून घेत आहे. कारण हे वाटण तयार करताना आपण यामध्ये कांदा जो आहे तो कच्चाच वापरला आहे. तर ह्या कांद्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे वाटण इथे मी परतवून घेतले आहे. वाटण परतल्यानंतर आता यामध्ये ॲड केली आहे पाव चमचा आले लसणाची पेस्ट. तर आले लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत अर्धा मिनिट इथे मी ही पेस्ट परतवून घेत आहे. आले लसणाची पेस्ट परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे मसाले. सर्वात प्रथम ॲड करत आहे पाव चमचा हळद. हळद ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, तसेच 1 चमचा कांदा लसूण मसाला. यानंतर यामध्ये ॲड केला आहे 1 चमचा धना पावडर, पाव चमचा गरम मसाला. ॲड केलेले सर्व मसाले या वाटणामध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत इथे मी मिक्स करून घेत आहे. सर्व मसाले मिक्स करून घेतल्यानंतर हे मसाले इथे मी परतवून घेत आहे. तर आता हे मसाले व हे वाटण आणखीन छान असे शिजावे, याला तेल सुटावे यासाठी यामध्ये ॲड करत आहे पाव कप गरम पाणी. पाणी ॲड केल्यानंतर हे पाणी व्यवस्थित असे मिक्स करून आता हे वाटण शिजण्यासाठी इथे मी परतवून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत मस्त अशी चमचमीत ढाबा स्टाईल आलू गोबी. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर इथे पाहू शकता वाटण छान असे परतले गेले आहे. याला तेलही मस्त असे सुटले आहे. तर आता यामध्ये ॲड करत आहे 2 चमचे दही. दही ॲड केल्यामुळे याला एक मस्त अशी ढाबा स्टाईल टेस्ट येते. आता हे दही या वाटणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. दही मिक्स केल्यानंतर आता हे वाटण आणखीन 2 मिनिटे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती इथे मी शिजवून घेतले आहे. तर इथे पाहू शकता वाटण छान असे शिजले गेले आहे. याला तेलही खूप छान असे रिलीज झाले आहे. आलू गोबी बनवण्यासाठीची ग्रेव्ही इथे पूर्णपणे तयार झाली आहे. आता यामध्ये ॲड केला आहे परतवून घेतलेला बटाटा तसेच फ्लॉवर. ग्रेव्हीमध्ये बटाटा व फ्लॉवर ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ, तसेच 1 चमचा क्रश केलेली कसुरी मेथी, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. कोथिंबीर ॲड केल्यानंतर या ग्रेव्हीमध्ये ॲड केलेला बटाटा, फ्लॉवर तसेच सर्व साहित्य पूर्णपणे या ग्रेव्हीमध्ये एकजीव होईपर्यंत इथे मी मिक्स करून घेत आहे.
बटाटा, फ्लॉवर सर्व साहित्य व्यवस्थित असे या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे अर्धा ग्लास गरम पाणी. कारण आपण सुरुवातीला जेव्हा बटाटा व फ्लॉवर तेलामध्ये परतला होता तेव्हा ते फक्त 50% शिजले गेले आहेत. उरलेले 50% शिजण्यासाठी यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी ॲड केलेले आहे. थंड पाणी अजिबात ॲड करायचे नाही, तर इथे आलू गोबीची चव पूर्णपणे बदलली जाते. पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता हे शिजण्यासाठी गॅसच्या लो फ्लेमवरती मी ठेवले आहे. त्यासाठी एक ताट झाकण ठेवले होते. एकूण 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा चमचमीत ढाबा स्टाईल आलू गोबी आपले खाण्यासाठी तयार झाले आहे. तर याची ग्रेव्ही तुम्ही इथे पाहू शकता. याची ग्रेव्ही जास्त पातळ किंवा जास्त दाटसर अशी अजिबात नसते, मध्यम दाटसर अशी असते. तर या ग्रेव्हीचे टेक्स्चर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे दिसत आहे. गॅसची फ्लेम आता इथे मी बंद केली आहे. गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर या आलू गोबीवरती ॲड केली आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. तर अशा प्रकारे इथे मस्त अशी चमचमीत ढाबा स्टाईल आलू गोबी खाण्यासाठी तयार आहे. तर आता ही तयार केलेली आलू गोबी जी आहे ती सर्व करून घेत आहे. सर्व केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी चमचमीत ढाबा स्टाईल आलू गोबी आपली खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ही आलू गोबी तुम्ही चपाती, भाकरी, भाताबरोबर, रोटी, नानबरोबर खाऊ शकता. मस्त अशी याची ग्रेव्ही चमचमीत तयार झाली आहे. बटाटा व फ्लॉवरही आपला छान असा शिजला गेला आहे. ही रेसिपी अगदी साधी व सोपी आहे. दररोजच्याच वापरातील भाज्या तसेच साहित्य घेऊन अगदी ढाबा स्टाईल चवीची ही रेसिपी इथे मी तुम्हाला बनवून दाखवली आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून मला जरूर कळवा. अगदी साधी व सोपी आहे, जास्तीचा असा वेळ लागला जात नाही. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.